नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्कर्षा कांबळे तुमचं स्वागत करते आपल्या केमिस्ट्रीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये। आपला चॅप्टर चालू होता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलं होतं इनॅन्शोमर्स। इनॅन्शोमर म्हणजे काय असतात इनॅन्शोमर? द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज the optical isomer in which the non-superimposable mirror image of each other are called enantiomers किंवा enantiomorphous किंवा antipodes। हे डेफिनेशन सांगितलं तुम्हाला इनॅन्शोमर म्हणजे काय। त्यानंतर आपण रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट करायचा हे स्टडी केलं होतं। त्याच्यामध्ये मग त्या मॉलिक्यूलमध्ये एक फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितला होता। इन द प्लेन आणि अबोव द प्लेन मॉलिक्यूल असेल तर कसं प्रेझेंट करायचं। आणि नेक्स्ट फॉर्म्युला होता तर वेज फॉर्म्युला। त्याच्यामध्ये इन द प्लेन, बिलो द प्लेन, इन द प्लेन, अबोव द प्लेन वगैरे ते मॉलिक्यूल होते, ते आपण स्टडी केले होते। सॉलिड लाईन काय कन्सिडर करते, वेज लाईन किंवा नॉर्मल लाईन, हे आपण स्टडी केलं होतं। आजच्या लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत म्हणजे केमिकल रिॲक्शन्स। आता जसं बाकीचे चॅप्टर पण बघितलं तसंच येतं, पण आता फिजिकल प्रॉपर्टी झाले, आयसोमर्स झाले, आता याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स। तर इथून आपला जो मेन पार्ट चालू होतोय केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। केमिकल प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन्स। तर हॅलो अल्केन्स म्हणजे काय सांगतो आपण, अल्केन नॉर्मल अल्केनमधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार आहे, हॅलोजननं। जसं की CH4 मधला एक हायड्रोजन जर तुम्ही क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनं रिप्लेस केला म्हणजे CH3X किंवा CH3Cl, Br हे जे स्ट्रक्चर होतं त्याला म्हणतात हॅलो अल्केन्स। मग हे हॅलो अल्केन्स कसे ओळखायचे त्याच्यासाठीची फर्स्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन्स। हॅलो अल्केन्स आर ऑफ न्यूट्रल टाईप इन ॲक्वियस मीडियम। त्याच्यात तुम्ही वॉटरमध्ये सोल्युशन केला तर हॅलो अल्केन्स कोणतंही असेल RX ते कशामध्ये सोल्युशन करायचं तुम्ही वॉटरमध्ये, किंवा वॉटरमधले जे आयन्स असतात OH- आयन्स वॉटरमध्ये काय होणार आहे ते तुम्ही न्यूट्रल, त्याचं वॉटरमधलं ॲक्वियस सोल्युशन काय असतं, न्यूट्रल असतं। ऑन वॉर्मिंग विथ ॲक्वियस सोडियम or potassium hydroxide, the covalently bonded halogen in haloalkane is converted to halide ion। मग आता हे जर तुम्ही हीट केलं, ह्याला वॉर्म केलं किंवा गरम केलं थोडं, कशासोबत करायचं, सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH और KOH सोबत, NaOH और KOH सोबत हिटिंग केलं तर तुम्हाला काय मिळतं, त्याच्यातला ग्रुप तो बॉन्ड निघून जातो, म्हणजे जो तुमचा X असेल तो बाहेर पडतो आणि तिथं OH अटॅच होतो। बघा आता खाली रिॲक्शन पण तुम्हाला दिसते इथं RX अल्किल हलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स प्लस OH-, तर ते OH- आहेत म्हणजेच काय, तिथं KOH किंवा NaOH दोन्हीपैकी आयन्स असणार तुमचे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड, KOH और NaOH। मग रिॲक्शन होताना काय होईल तुमचं, आता बघा हा जो OH असेल हा OH आणि इथला हा OH इकडं अटॅच होतो, बघा ROH तयार होतं आणि हे KX बाहेर पडतं। काय तिथे येणार ROH, जर Na असतं तर NaX बाहेर पडला असतं, NaOH असतं तर मग ते त्यातले जे OH- आयन्स असतात ते कशासोबत बॉन्ड तयार करतात तर तुमचा अल्किल ग्रुपसोबत ROH। मग काय मिळतं तुम्हाला तिथं अल्कोहोल, आणि जो तुमचा हलाइड ग्रुप असतो तो काय पडतो, बाहेर पडतो। ह्याच्यावरून काय ओळखलं जातं की त्याच्यामध्ये अल्किल हलाइड प्रेझेंट आहेत। रिॲक्शन सोपी आहे, फक्त अल्किल हलाइड रिॲक्ट्स विथ किंवा ॲक्वियस सोल्युशन त्याचं वॉटरमधलं कशासोबत रिॲक्ट करायचं, NaOH किंवा KOH। मग त्यातले जे OH- आयन्स असतील ते बॉन्ड कशासोबत तयार करतात तर अल्किल ग्रुपसोबत R सोबत, ROH तुमचा अल्कोहोल तयार होतो आणि बाहेर काय पडतं, X बाहेर पडतं। व्हेन दिस रिॲक्शन मिक्सचर इज ॲसिडिफाय बाय ॲडिंग डायल्यूट नायट्रिक ॲसिड अँड सिल्वर नायट्राइड। तर हे जे मिक्सचर आहे म्हणजे काय मिळालं तुम्हाला, अल्कोहोल प्लस जो X बाहेर पडलाय तो, ते पुढं काय करायचं त्याच्यामध्ये फक्त ॲसिडिफाय करायचं, ॲसिड टाकायचं म्हणजेच डायल्यूट नायट्रिक ॲसिड टाकायचं आणि सिल्वर नायट्रेट सोल्युशन। आता सिल्वर नायट्रेट म्हणजे काय असतं, AgNO3 सोल्युशन जे आहे सिल्वर नायट्रेट जर त्यात टाकलं तर तुम्हाला काय मिळतं तर एक सिल्वर कलरचा असं प्रिसिपिटेट दिसतो, सिल्वर हलाइडचा प्रिसिपिटेट। म्हणजे सिल्वर जे असतं त्या कलरमध्ये तुम्हाला खाली प्रिसिपिटेट दिसतो, ते व्हाईट दिसतं, म्हणजेच तो जो Ag असतो तुम्ही सिल्वर नायट्रेटमधला Ag आणि तो तुमचा X जो हलाइड असेल AgX किंवा AgCl, AgBr जो कोणताही हलाइड जो वरती आहे तो हलाइड काय करतो, प्रिसिपिटेट तयार करतो। त्याच्यावरनं काय कन्फर्म केलं जातं की त्याच्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट आहे। बघा पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण NaOH सोबत फक्त केलं, तुमचा हलाइड बाहेर पडणार आहे, पण बाहेर पडला का नाही हे तुम्हाला डिस्टिंग्विश करण्यासाठी काय करतात किंवा ते कळण्यासाठी फक्त ते डायल्यूट करायचं, जरा ॲसिडिफाय करायचं HNO3 घालून, HNO3 घातल्यानंतर परत काय करायचं, AgNO3 घालायचं, सिल्वर नायट्रेट। मग त्यातलं जे सिल्वर असतं AgNO3 मधलं जो तुमचा Ag असतो तो जो हलाइड आहे X म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्याच्यासोबत काय करतो, प्रिसिपिटेशन करतो, म्हणजे AgCl, AgBr किंवा AgI तयार करतो आणि ते काय मिळतं तुम्हाला, कंपाऊंड मिळतं। तर खाली रिॲक्शन दिली आहे बघा, Ag प्लस
प्लस एक्स मायनस जो तुमचा वरच्या रिॲक्शनमध्ये बाहेर पडला आहे तो तुमचा हॅलाइड एजी प्लस प्लस एक्स मायनस काय मिळणार आहे एजी एक्स प्रिसिपिटेट होणार. जर हॅलाइडच्या ऐवजी क्लोरीन असेल तर AgCl बाहेर पडेल, ब्रोमीन असेल तर AgBr, आयोडीन असेल तर AgI. समजली का? बघा लॅबोरेटरी टेस्ट पहिल्यांदा काय करणार आपण ह्या लॅबोरेटरी टेस्टमध्ये पहिल्यांदा जे तुमचं अल्किल हलाइड आहे किंवा हॅलो अल्केन्स जे कंपाऊंड आहे गिवन ते कशासोबत हिट करायचं, पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड KOH और NaOH सोबत. मग तेव्हा काय मिळतं तुम्हाला अल्कोहोल तयार होते. तर ROH आणि तुमचा जो एक्स आहे तो काय करतो बाहेर पडतो. मग तो जो एक्स बाहेर पडणार आहे त्याच्या सोबत काय परत करायचं ॲसिडिफाय करायचं. फक्त काय घालायचं HNO3 घालून ॲसिडिफाय करायचं. ॲसिडिफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकणार आहे AgNO3 सिल्वर नायट्रेट. मग सिल्वर नायट्रेटचा तुम्हाला प्रिसिपिटेट मिळतो, सिल्वर हलाइडचा प्रिसिपिटेट मिळतो म्हणजे AgX प्रिसिपिटेट होतं तिथं ह्या रिॲक्शनवर. नाही तर हॅलोजन प्रेझेंट आहे हे कन्फर्म केलं जातं. त्यानंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स. आता न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत. आता न्यूक्लिओफाईल म्हणजे आपण काय म्हणतो NU मायनस, त्याच्यावर काय असतो मायनस चार्ज असतो. परत एकदा सांगते मी न्यूक्लिओफाईल म्हणजे NU मायनस त्याच्यावरती मायनस चार्ज असतो. मग त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन. आता मायनस चार्ज आहे म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा आहेत म्हणून न्यूक्लिओफाईलला काय म्हणतात इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. बघा NU मायनस आहे, इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत म्हणून काय आहेत न्यूक्लिओफाईल काय इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असेल त्याच्यावर ते काय करणार आहे अटॅक करणार आहे न्यूक्लिओफाईल NU मायनस. आता ह्याच्या रिॲक्शन बघायचे आहेत. हे फक्त जास्त करून हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह हे रिॲक्शन दाखवतं. मग बघा when a group bonded to a carbon in a substrate is replaced by another group to get a product with no change of state. आता म्हणजे एखादी रिॲक्शन होत असेल बघा एखादी रिॲक्शन असेल आपला एक बॉन्ड निघून जातो तिथं दुसरा बॉन्ड अटॅच होतो त्याच्यातलं काही तुमचं चेंज होत नाही स्टेट, त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे एखादा ग्रुप किंवा ॲटम किंवा ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम इज रिप्लेस्ड बाय अनादर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. म्हणजे एक ग्रुप आता जसं मगाशी बघितलं आपण RX मधलं काय झालं एक्स कशाने रिप्लेस झालं OH ने रिप्लेस झालं. एखादा ग्रुप किंवा ॲटम काय करतो दुसऱ्या ग्रुपला रिप्लेस करतो त्या रिॲक्शनला काय म्हणतात तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बाकीची ओव्हरऑल रिॲक्शन आहे तशीच राहते पण फक्त एक ॲटम किंवा ग्रुप तेवढाच काय होतो रिप्लेस होतो त्या रिॲक्शनला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इथं सबस्टिट्यूशन आपल्याला कशाचं करायचं तर न्यूक्लिओफाईलचं करायचं आहे. म्हणजे जो NU मायनस आहे तुमचा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस त्याचं काय करायचं आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. मग बघूया ते कसं करायचं ते. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला एक ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम इज रिप्लेस्ड बाय अनादर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. एक ॲटम दुसऱ्या ॲटमला किंवा एखादा ग्रुप दुसऱ्या ॲटमला रिप्लेस करतो किंवा त्यातल्या हायब्रिडायझेशनमध्ये काही चेंज होत नाही फक्त एक ग्रुप तुमचा रिप्लेस होतो त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इथं आपल्याला काय अल्किल हलाइड्स आहेत म्हणजे C आणि X बॉन्ड आहे. अल्किलमधला तुमचा कार्बन आणि हलाइडमधला एक्स. आता CX बॉन्ड आहे मग तो CX बॉन्ड असतो तो काय असतो तर पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. द CX बॉन्ड इन अल्किल हलाइड इज पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. तो CX बॉन्ड जो आहे अल्किल हलाइड मधला तो काय आहे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. अँड द कार्बन इन अ CX बॉन्ड इज अ पॉझिटिव्हली पोलराइज. आता पोलर बॉन्ड असतो म्हणजे आपण काय म्हणतो चार्जेस सेपरेट होतात. नेहमी सगळ्यांना माहिती आहे पोलर बॉन्ड म्हणजे काय होतं जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये लार्ज डिफरन्स असतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं चार्जेस सेपरेशन होतं. आता मला सांगा CX बॉन्ड म्हणजे आता कार्बनची व्हॅलन्सी किती असते तर कार्बनची 4 व्हॅलन्सी म्हणतो आपण. ॲटॉमिक नंबर त्याचा किती असणार आहे 6. तेच हलाइड त्याच्याकडे लास्टच्या शेलमध्ये कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर बघा किती असतात 2 आणि 4. किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत कार्बनकडे. तेच हलाइडकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात 7 इलेक्ट्रॉन असतात. शेवटच्या त्याच्या ज्या व्हॅलन्स शेलमध्ये हलाइड जो ग्रुप असेल तुमचा X अगदी फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन सगळ्या जे इलेमेंट्स आहेत हॅलोजन्स फॅमिलीमधले सगळे जे इलेमेंट्स आहेत त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. मग तो काय असतं जास्त मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन काय आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. त्यामुळं काय होतं तुमचा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. बघा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन काय असणार आहे हलाइड असणार आहे आणि कार्बन काय असणार आहे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन हलाइड. त्यामुळे काय होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये असा डिफरन्स असल्यामुळं तुमचा जो कार्बन आहे त्याच्यावर काय येतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. त्यालाच म्हणतो आपण पार्शल पॉझिटिव्ह चार्ज किंवा पार्शल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. काय येणार आहे पार्शल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आणि हलाइडवर काय येणार आहे पार्शल डेल्टा निगेटिव्ह चार्ज. का ते समजलं हलाइडकडे 7 इलेक्ट्रॉन असतात आणि कार्बनकडे फक्त 4 असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये जो काय होणार आहे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज कशावर येईल कार्बनवर येईल आणि निगेटिव्ह चार्ज कशावर येतो हलाइडवर येतो. मग बघा मग त्याच्यामध्ये मुळे काय होतं ते रिॲक्शन कसं रिप्लेस होतं खाली रिॲक्शन बघा आहे ऐका बघा. आता हा CX बॉन्ड आता CX बॉन्ड मी जे सांगितलं ते बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे तुमचा हलाइड जो ग्रुप आहे हा त्याच्यावर कोणता आला डेल्टा निगेटिव्ह चार्ज
हा डेल्टा चिन्ह आणि कार्बनवर कोणता आला डेल्टा पॉझिटिव्ह. आता आपल्याला काय करायचे रिएक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आहे. NU मायनस म्हणजे OH मायनस असेल कटलं त्याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल आपल्याला ऍड करायचा आहे. NU मायनस इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. आता हा जो NU मायनस आहे काय इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत त्याच्याकडे ऑलरेडी जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. मग तो कशावर अटॅक करेल इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसवर. मग मला सांगा आता हा जो कार्बन आहे आणि हलाइड आहे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोण आहे सांगा. इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोण आहे ऑब्व्हियसली कार्बन आहे. इलेक्ट्रॉन डिफिशियंट काय कार्बन आहे कारण हलाइडवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आलाय पार्शल निगेटिव्ह आहे. हलाइड निगेटिव्ह आहे पण कार्बन तुमचं काय डेल्टा पॉझिटिव्ह आहे म्हणजे पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग तुमचा NU मायनस इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस अटॅक कुठं करणार कार्बनवर अटॅक करणार आहे. म्हणजे हा अटॅक तुमचा कुठं होईल याचा अटॅक तो कार्बनवर होणार आहे डेल्टा पॉझिटिव्ह चार्जवर होणार आहे. मग काय होणार हा अटॅक इथं होईल आणि हा ग्रुप तुमचा इथून निघून जाईल कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 होते ऑलरेडी त्याचे 3 बॉन्ड आहेत. हा NU तिथं अटॅच होईल बघा झालं का आणि X तुमचा काय पडला बाहेर पडला. ह्या रिॲक्शनला काय म्हणतात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कारण आपण न्यूक्लिओफाईल तिथं काय करतोय सबस्टिट्यूट करतोय. आता कशाने सबस्टिट्यूट केला हलाइडनं हलाइड निघून गेला आणि तिथं काय आला तुमचा न्यूक्लिओफाईल आला. ह्या रिॲक्शनला म्हणतात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. समजली का बघा रिॲक्शन अनेकदा सांगते. न्यूक्लिओफाईल म्हणजे काय असतं इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात त्यामुळे ते अटॅक कशा करणार आहेत इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसवर. आणि आता आपण कशामधले स्टडी करतोय तर अल्किल हलाइड्समध्ये करतोय. मग अल्किल हलाइडमधला जो CX बॉन्ड असतो अल्किलमधला कार्बन हलाइडमधला X मध्ये हलाइडकडे नेहमी इलेक्ट्रॉन्स जास्त असतात 7 इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे ते काय करतं डेल्टा निगेटिव्ह चार्ज येतो त्याच्यावर कार्बनवर काय येतो डेल्टा पॉझिटिव्ह. मग NU मायनसचा अटॅक नेहमी काय होणार आहे डेल्टा पॉझिटिव्ह होणार म्हणून कार्बनवर होतो आणि हलाइड ग्रुप काय करतो तुमचा निघून जातो त्यामुळे हलाइड बाहेर पडतो आणि तुमचं काय मिळतं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. वेन सबस्ट्रेट रिॲक्ट फास्ट इज सेट टू बी रिॲक्टिव्ह. आता एखादा सबस्ट्रेट आता न्यूक्लिओफाईल काय होतं एकदम फास्टली रिॲक्ट होतात त्यामुळे त्याला काय म्हणतात रिॲक्टिव्ह. द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हलाइड इन एसेन रिॲक्शन डिपेंड्स अपॉन 2 फॅक्टर. नेम द सबस्टिट्यूशन स्टेट. म्हणजे आता कशावर डिपेंड असतं तर फॅक्टरवर ते डिपेंड असतं हा किती फास्ट रिॲक्शन होणार आहे. मग ते कशावर तुमचं प्रायमरी कार्बन सेकंडरी कार्बन आणि टर्शरी कार्बनवर. सगळ्यात जास्त इन ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इन्फ्लुएन्स्ड बाय दिस 2 फॅक्टर. आता खाली दिले टर्शरी अल्किल हलाइड. सगळ्यात जास्त रिॲक्शन फास्ट कशाची होते तर टर्शरी अल्किल हलाइडची. टर्शरी जर अल्किल हलाइड असतील तर फास्टली रिॲक्ट होतात न्यूक्लिओफाईलला. त्यानंतर सेकंडरी देन प्रायमरी. आणि हलाइड जो असेल तुमचा सगळ्यात जास्त फास्ट रिॲक्शन कशाची होते RIची होते म्हणजे अल्किल आयोडाईडची होणार आहे. त्याच्यानंतर ब्रोमाइड आणि नंतर सगळ्यात लास्ट क्लोराईड स्लोली रिॲक्ट होतात. बघा समजले का टर्शरी पहिल्यांदा जास्त रिॲक्ट होतील त्यानंतर सेकंडरी देन प्रायमरी. आणि हलाइडच्या बाबतीत सांगायचं झालं तर अल्किल आयोडाइड्स पहिला आयोडाइड रिॲक्ट होतील त्यानंतर ब्रोमाइड्स आणि नंतर क्लोराइड्स. एक्झाम्पल्स ऑफ सम इम्पॉर्टंट न्यूक्लिओफाईल. तर पुढं थोड्या न्यूक्लिओफाईल रिॲक्शनचे एक्झाम्पल्स दिलेत ते बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल न्यूक्लिओफाईल कसा अटॅच होतो आणि दुसरा ग्रुप कसा निघून जातो ते. बघा आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड हा चार्ट आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड्स. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पहिला एक हलाइड दिले तुम्हाला कॉलम्स आहेत बघा अल्किल हलाइड त्यानंतर रिएजंट आणि सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. सबस्टिट्यूशन झाल्यानंतर तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतं मग बघा आता पहिल्यांदा काय घेतलं RX म्हणजे काय अल्किल हलाइड प्लस रिएजंट कोणता आहे NaOH. तर NaOH किंवा KOH दोन्हीपैकी कोणताही सेमच रिॲक्शन होणार आहे. NaOH और KOH हिटिंग करणार. आता ह्यातलं तुमचं न्यूक्लिओफाईल कोणता आहे सांगा मला OH मायनस. न्यूक्लिओफाईल फक्त जे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस काय असणार आहे OH मायनस. आता RX आहे इथं हा जो R आणि X याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोणता येणार आहे डेल्टा पॉझिटिव्ह R ग्रुप असणार आहे. X काय असणार आहे डेल्टा निगेटिव्ह. बघा हा डेल्टा निगेटिव्ह असेल हा डेल्टा पॉझिटिव्ह म्हणजे R तुमचा ग्रुप कोणता आहे डेल्टा पॉझिटिव्ह X डेल्टा निगेटिव्ह. मग आता OH मायनस NaOH मधला काय होणार आहे OH मायनस तुमचा न्यूक्लिओफाईल आहे तो कुठं अटॅच होईल R ग्रुपला अटॅच होईल. मग काय मिळेल सांगा मला R OH आणि NaX बाहेर पडेल. मिळाल का प्रोडक्ट बघा किंवा जर KOH असेल तर KX बाहेर पडेल आणि ROH अल्कोहोल मिळेल. त्यानंतरचं नेक्स्ट बघा RX. नेक्स्टमध्ये काय नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये RXच घेतले पण घेताना प्रोडक्ट रिएजंट कोणता आहे बघा सोडियम अल्कोक्साईड म्हणजेच सोडियमसाठी Na अल्कोक्साईड म्हणजे काय सांगितलेलं तुम्हाला R आणि ऑक्सिजन. जिथं R ग्रुप आणि ऑक्सिजन असतो त्याला म्हणतात अल्कोक्साईड. मग काय होणार NaOR- सोडियम अल्कोक्साईड. मग आता ह्याच्यामध्ये प्लस मायनस ओळखायचं म्हणजे तो तुमचा न्यूक्लिओफाईल कोणता आहे हा तुम्हाला आधी ओळखता आला पाहिजे. मग काय होणार Na प्लस न्यूक्लिओफाईल काय असणार आहे OR मायनस
न्यूक्लिओफाईल OR मायनस किंवा RO मायनस, कसंही उच्चार करा, OR मायनस किंवा RO मायनस हा तुमचा न्यूक्लिओफाईल होईल. तो कुठं अटॅच करायचा, R ला अटॅच करायचा. मग काय होईल सांगा, R आहे तसं ROR' हा जो तुमचा R' आणि NaX बाहेर पडेल. काय करायचं नाही, फक्त जो तुमचा न्यूक्लिओफाईल असतो, न्यूक्लिओफाईल फक्त तुम्हाला ओळखता आला पाहिजे. जो न्यूक्लिओफाईल असतो तो R ला अटॅच करायचा, म्हणजे कार्बनला अटॅच करायचा, आणि राहिलेला तुमचा X आहे तो काय पडतो, बाहेर पडतो. ह्याचा मेकॅनिझम पण तुमच्या लक्षात येत असेल. काय करायचं, पहिल्यांदा फक्त जो तुमचा इनकमिंग न्यूक्लिओफाईल आहे, येणारा न्यूक्लिओफाईल कुठं अटॅच होतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवर म्हणजेच कार्बनला अटॅच होतो. आणि जो दुसरा जो ग्रुप आहे लिव्हिंग ग्रुप म्हणतात त्याला, जो X बाहेर पडतो, आपला हॅलाइड बाहेर पडतो, त्याला म्हणतात लिव्हिंग ग्रुप, त्याच्यातून निघून जातो. पुढच्या पॉईंटमध्ये सांगणार आहे मी मेकॅनिझम, हाच आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट रिएक्शन बघा, RX थर्ड ग्रुप कोणता घेतलाय, सिल्वर कार्बोक्सिलेट. कोणते आयन्स आहेत, सिल्वर कार्बोक्सिलेट आयन्स आहेत, म्हणजेच Ag+ RC डबल बॉन्ड O मायनस Ag+. हे जे सिल्वर कार्बोक्सिलेट आयन्स आहेत, आता ह्याच्यात फक्त तुमचा प्लस कोणता असणार आहे, Ag+. राहिलेला बाकीचा हा पूर्ण ओव्हरऑल ग्रुप म्हणजे O मायनस C डबल बॉन्ड O R' हा तुमचा न्यूक्लिओफाईल आहे. O मायनस C डबल बॉन्ड O R', तो कुठे जॉईन करणार तुम्ही, R ला. झालं, तसंच करा, ROC डबल बॉन्ड O R'. झालं का, इस्टर तयार झालं बघा, R' C डबल बॉन्ड O R, इस्टर झालं. बाहेर काय पडलं, AgX. समजते का, सोपे रिएक्शन एकदम, फक्त न्यूक्लिओफाईल अटॅच करायचा. त्यानंतर काय होणार बघा, आता RX, त्याच्यानंतर NH3 एक्सेस क्वांटिटीमध्ये. आता NH3 मध्ये काय होतं, तर एक NH2H कायची हे करायचं, NH2 आणि H, म्हणजे तुमचा जो H राहतो इथं तो कशासोबत बाहेर पडतो, HX सोबत. H+ होतं आणि NH2 मायनस, इथं न्यूक्लिओफाईल काय तयार होतो, NH2 मायनस. मग तो NH2 मायनस R ला कनेक्ट होतो. मग काय होणार, RNH2 प्रायमरी अमाइन्स मिळतात प्लस HX बाहेर पडतं. त्यानंतरचं लास्ट नंतरची फिफ्थ रिएक्शन आहे बघा, RX+ KCN. कोणता रिएजंट यूज केला तिथं, KCN, RX+ KCN. फिफ्थ रिएक्शन बघा, RX+ KCN. मग काय होणार आता, सायनाइड. आता ह्याच्यामध्ये काय असतं बघा, सायनाइडमध्ये CN ग्रुप आहे, ह्याला काय म्हणतात, सायनाइड ग्रुप पण म्हणतात किंवा नायट्राइल ग्रुप पण म्हणतात, सायनाइड और नायट्राइल. आता हे लिगँड असे आहेत की CN किंवा NO2. CN किंवा NO2 हे ग्रुप असे आहेत की दोन्ही टाईपनं तुम्ही अटॅच करू शकता, म्हणजे NC, N पण ते अटॅच करू शकता किंवा C पण अटॅच करू शकता. CN मायनस किंवा NC पण अटॅच होतं किंवा NO2 पण. तिथं काय असतात, दोन्ही साईडनं तुम्हाला अटॅच करता येतात. त्यांना म्हणतात ॲम्बिडेंटेड ग्रुप्स किंवा ॲम्बिडेंटेड लिगँड. ते दोन्ही साईडनं तुम्हाला काय करता येतात, अटॅच करता येतात. मग आता बघा इथं RX मध्ये काय असणार आहे, CN मायनस असणार आहे आणि K असणार आहे. बाहेर काय पडेल तुमचं, KX. बाहेर काय पडणार आहे, KX बाहेर पडेल. इकडे आहे KX. राहिलं काय मग सांगा मला, फक्त आता राहणार काय इथं, RCN हा ग्रुप तिथं काय होणार आहे, अटॅच होणार आहे. जो RCN आहे ग्रुप आहे बघा इथं, RX दिसते का, तुमचा अटॅच काय होणार आहे, RCN. पण तो CN जो असतो ट्रिपल बॉन्ड असतो, C ट्रिपल बॉन्ड N. नेहमी लक्षात ठेवा, सायनाइडमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, C ट्रिपल बॉन्ड N. त्याच्यानंतरचं पुढचं आहे बघा, AgCN. आता ह्याच्यामध्ये पण काय होईल, AgX बाहेर पडेल आणि CN ग्रुप अटॅच होईल, RCN. मग आता इथं तुम्हाला खाली दाखवून त्यांनी N ट्रिपल बॉन्ड C दाखवले, दिसते का, N ट्रिपल बॉन्ड C. मग हे काय सांगते, इथं वरती पण तुम्ही C ट्रिपल बॉन्ड N लिहू शकता किंवा N ट्रिपल बॉन्ड C वरतीही लिहू शकता. हे काय होतं, दोन्ही टाईपनं अटॅच होतं, फक्त त्यांची नावं वेगळी आहेत. जेव्हा तुम्ही C अटॅच करता, त्याला कशानं कनेक्ट करता, जेव्हा CN अटॅच करता, RCN लिहिता तेव्हा त्याला म्हणतात सायनाइड. जेव्हा RCN लिहिता तेव्हा सायनाइड म्हणतात. आणि N ट्रिपल बॉन्ड C लिहिता, RC ट्रिपल बॉन्ड N. परत एकदा सांगते बघा मी, RC ट्रिपल बॉन्ड N लिहिता तेव्हा त्याला म्हणतात सायनाइड. आणि जेव्हा RN ट्रिपल बॉन्ड C लिहिता तेव्हा त्याला म्हणतात आयसोसायनाइड. हा फक्त डिफरन्स आहे. जर N अगोदर तुम्ही अटॅच केलं तर आयसोसायनाइड, आणि फक्त कार्बन अगोदर अटॅच केलं, CN असं अटॅच केलं तर काय म्हणतात, सायनाइड. हे दोन्ही टाईपनं काय करता येतात, तुम्हाला अटॅच करता येतात. त्यामुळे ते दोन्ही तिथं दाखवले तुम्हाला. त्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा, 7th एक्झाम्पल, RX+ KONO3. आता हे पण तसंच आहे बघा, KNO3 आहे, KNO2 आहे, सॉरी KNO2, NO3 नाही आहे, KNO2 आहे. मग आता इथं पण तुम्हाला सांगितलं मी, NO2 ग्रुप हा पण तुम्ही एक नायट्रोजन पण अटॅच करू शकता आणि ऑक्सिजन पण अटॅच करू शकता, NO2 पण. जसं सायनाइडमध्ये नायट्रोजन पण अटॅच करू शकता आणि कार्बन पण अटॅच करू शकता, तसं. मग आता इथं काय होणार आहे तुमचं, आता KNO2 मध्ये काय बाहेर पडेल, KX बाहेर पडेल. हे तर सगळ्यांचं कन्फर्म आहे. KX ते लिव्हिंग ग्रुप सोबत KX काय होणार आहे, निघून जाणार आहे. मग राहिला काय आता तुमचा NO2 ग्रुप. जर तुम्ही आता ऑक्सिजननं अटॅच केलं काय होणार, ON डबल बॉन्ड हो, किंवा डायरेक्ट NO2 लिहिलं तरी चालेल. NO2 लिहिलं तर काय होतं, तिथं R आणि N मध्ये बॉन्ड होतो. पण इथं तुम्हाला दाखवताना पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बॉन्ड बघा कसा दाखवलाय, RON डबल बॉन्ड O, म्हणजे R इथला O
हा ओ पहिला जॉईन केला आहे, कारण के प्लस ओ मायनस एन डबल बॉन्ड ओ, ते स्ट्रक्चर एन ओ टू तसंच आहे. एक जो तुमचा नायट्रोजनचा एक बॉन्ड असतो तो सिंगल बॉन्डेड असतो आणि दुसरा काय असतो डबल बॉन्डेड. म्हणजे एन ओ टूचं स्ट्रक्चर कसं होतं, एन सिंगल बॉन्ड ओ मायनस डबल बॉन्ड ओ, तसंच दिलंय बघा. एन हा सिंगल बॉन्ड ओ मायनस आणि इकडं काय तुमचा डबल बॉन्ड आहे. मग आता जॉईंट होताना तुमचा काय होतो, हा के प्लस आणि हा एक्स, के एक्स बाहेर पडतं. मग हा काय येणार आहे, तो ओ मायनस होणार आहे. मग जॉईंट काय होतं बघा, आर मायनस कडून आपण जॉईन करतो मायनस एन डबल बॉन्ड ओ. मग हे काय म्हणणार तुम्हाला नायट्रायल म्हणतात किंवा नायट्राईट. जेव्हा NO2 ONO ग्रुप असा अटॅच करतो तेव्हा काय म्हणतात त्याला, नायट्राईट ग्रुप. बघा समजलं का. पहिल्यांदा ओ, जर तेच तुम्ही एन अटॅच केला असता तर खाली दिली ती रिएक्शन सिल्वर नायट्राईट सोबतची. बघा काय गेले, RX घेतले, AG बाहेर काय पडेल AgX, राहिले काय एन डबल बॉन्ड ओ. पण जॉईन करताना तुमचं कशाने केलंय, हा ग्रुप फक्त इकडे लिहिला आणि एन जॉईंट केलाय. बघा आहे का, एन प्लस ओ मायनस डबल बॉन्ड ओ, हे स्ट्रक्चर आहे, याला म्हणतात नायट्रो अल्केन. मग एक तर तुम्ही ऑक्सिजन, फक्त ह्या दोन रिएजनच्या बाबतीत तसं आहे, KC म्हणजे CN सायनाइड ग्रुप, आणि सायनाइड पण तुम्ही CN पण करू शकता किंवा NC असं पण अटॅच करू शकता, N ट्रिपल बॉन्ड C, किंवा NO2 ग्रुपच्या बाबतीत एक O N डबल बॉन्ड O असंही जॉईन करू शकता, किंवा N सिंगल बॉन्ड O मायनस आणि डबल बॉन्ड O असंही ते जॉईन करता येतं. परत एकदा हे बघा व्यवस्थित, ह्या रिॲक्शनात तुम्हाला समजले असतील. त्याचा फक्त आपण मेकॅनिझम बघूया कसा होतो. आता मेकॅनिझम पण लक्षात आला असेल. येणारा इनकमिंग न्यूक्लिओफाईल काय होतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसवर, कारण न्यूक्लिओफाईल रिच असतो त्यामुळे तो रिच डिफिशियंट स्पेसिसवर अटॅक करतो आणि तुमचा एक ग्रुप काय करतो, बाहेर काढतो. फक्त आता ते सांगते मी तुम्हाला, त्यानंतर आपण आपलं लेक्चर स्टॉप करूया. तर नेक्स्ट आहे बघा, मेकॅनिझम ऑफ SN रिॲक्शन. आता ह्या ज्या SN रिॲक्शन असतात म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, तर ह्याच्यामध्ये मेकॅनिझम काय होणार आहे, तो पहिल्यांदा काय होतं, तुमचा जो CX बॉन्ड असतो तो बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. म्हणजे त्या CX बॉन्डमध्ये पार्शियल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट होतात. ते चार्जेस झाल्यानंतर येणारा तुमचं इलेक्ट्रोफाईल आहे, न्यूक्लिओफाईल आहे, तो काय असतो, इलेक्ट्रॉन रिच असतो. त्यामुळे तो अटॅक कुठं करतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसवर, म्हणजेच पॉझिटिव्ह कार्बनवर अटॅक करतो, डेल्टा पॉझिटिव्ह चार्जवर. कार्बनवर अटॅक केल्यानंतर जो तुमचा हॅलाइड ग्रुप आहे तो निघून जातो. एवढाच याच्यामध्ये मेकॅनिझम आहे. मग बघा, इट हॅन बी सीन दॅट फ्रॉम द टेबल. आता जो आपण टेबल बघितला त्याच्यामध्ये, दॅट इन न्यूक्लिओफाईल सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड the halogen atoms gets detached from the carbon and new bond is formed between that electrophilic carbon and nucleophile. आता काय होतं, सगळे आपण त्या टेबलमध्ये बघितलं. पहिल्यांदा जो RX बॉन्ड होता त्याच्यामध्ये काय होतं, एक डेल्टा पॉझिटिव्ह काय होणार आहे, R तयार होणार आहे, डेल्टा निगेटिव्ह तुमचा X तयार होणार आहे. मग तो जो हॅलाइड ग्रुप असतो, डेल्टा निगेटिव्ह ग्रुप काय होतो, निघून जातो. आता डेल्टा पॉझिटिव्ह होतो म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, E प्लस इलेक्ट्रोफाईल. पॉझिटिव्ह झाला तर त्याला इलेक्ट्रोफाईल म्हणतात, म्हणून इथं कार्बनला शब्द वापरला त्यांनी, इलेक्ट्रोफाईल. मग तो इलेक्ट्रोफाईलला काय होणार, तुमचा जो न्यूक्लिओफाईल असेल, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस ज्या असतील त्या काय होतात, येऊन अटॅच होतात आणि नवीन बॉन्ड तयार करतात. हेच सांगितलं मी जे मागात पण सांगते, त्याचे नवीन बॉन्ड काय होतो, तयार होतो. द कोव्हॅलेंटली बॉन्डेड हॅलोजन कन्व्हर्टेड इनटू हॅलाइड आयन. म्हणजे तो कोव्हॅलेंट बॉन्ड जो तुमचा हॅलाइड असतो, म्हणजे जो X असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे कशासोबत आहे, R सोबत, त्याचा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, RX म्हणतो आपण. तो काय करतो, हॅलाइड आयनमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे X मायनस काय करतो, बाहेर टाकतो. दॅट इज त्याच्यातून बाहेर निघून जातो तो, म्हणून त्याला म्हणतात लिव्हिंग ग्रुप. त्याच्यातून गेला म्हणून त्याला काय म्हणणार आहे आपण, लिव्हिंग ग्रुप. आणि तो गेल्यानंतर दुसरा तिथं ऑलरेडी नवीन तयार झालेला असतो तो बाहेर पडतो आणि तुमचा तो हा इथं असाच मेकॅनिझम होतो. एक ग्रुप निघून जातो आणि दुसरा येतो लिव्हिंग ग्रुप. आता ह्याच्यामध्ये दोन टाईपच्या रिॲक्शन्स आहेत, एक SN1 आणि SN2, युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आणि बायोमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ह्या काय रिॲक्शन आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. थँक्यू.